संत कबीरांचे मंदिरही असतात का? तर हो. गुरु गोबिंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहार गुरु आपणा गोविंदियो बताय. कबीरांचे असे दोहे आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेच असतील. त्यांच्या दोह्यांमध्ये साधेपणा असूनही जीवनाला दिशा देणारा खोल अर्थ आढळतो. कबीरदास हे 15व्या शतकातील संत, कवी आणि महान समाजसुधारक मानले जातात. त्यांच्या जन्माबाबत ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. काही परंपरांनुसार त्यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाले असे मानतात, तर काही मतांनुसार त्यांचे पालनपोषण मुस्लिम कुटुंबात झाले असेही म्हणतात. असे असले तरीही त्यांचा मूळ संबंध हिंदू परंपरेशी असल्याचेही सांगितले जाते. त्याचमुळे त्यांच्या जन्माविषयी आजही वेगवेगळी मते प्रचलित आहे. कबीरांच्या विचारसरणीमध्ये भक्ती परंपरा आणि सुफी तत्वज्ञान यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांनी धर्म, जात, कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांवर तीव्र टीका केली आणि ईश्वर एकच आहे आणि तो सर्वत्र आहे हा संदेश दिला. कबीरांच्या निधनानंतर त्यांच्या शिकवणींवर आधारित एक आध्यात्मिक परंपरा विकसित झाली, जिला कबीरपंथ असेही म्हणतात. या परंपरेचे अनुयायी कबीरपंथी म्हणून ओळखले जातात. ही परंपरा कबीरांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून भक्ती, नैतिकता आणि साधेपणा यांवर भर देते. आजही भारतात अनेक ठिकाणी कबीरांची मंदिरे आणि समाधी स्थळे पाहायला मिळतात. ही स्थळे कबीरपंथी समाजासाठी श्रद्धा आणि विचार प्रसाराचे महत्त्वाचे केंद्र मानली जातात. कबीरपंथी समाज आजही भारतात आणि इतर काही भागांमध्ये अस्तित्वात आहे आणि ते कबीरांच्या शिकवणींना जीवनदृष्टी म्हणून जपत आहेत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.